आणि आता आपण बघतोय निसर्गरम्य अशी शिवगंगा नदी। आता आपण काजरवाडी आणि शिरवली या दोन गावाच्या म्हणजे ओंबळची काजरवाडी आणि शिरवलीच्या मधोमध वाहणार ही नदी। हे नदीचं पात्र बघतोय आपण, सुंदर निसर्ग इथला। आणि या बाजूला शिरवली गाव आहे आणि या बाजूला आहे ओंबळ गाव काजरवाडी। अप्रतिम असा निसर्ग इथला, सुंदर वातावरण आणि सुंदर असं नदीवरचं पूल बघतोय आपण। नमस्कार, मी संदीप सावंके लाईव्ह आउट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण जाणार आहोत निसर्गरम्य अशा काजरवाडीमधील दत्त मंदिर बघायला। आणि हे दत्त मंदिर आहे, सुंदर असं दत्त मंदिर कसं तयार झालं, कारण याच्यामागे एक स्टोरी आहे। ती म्हणजे या ठिकाणी पूर्वी मंदिर नव्हतं, तर एक त्या ठिकाणी फोटोची पूजा केली जायची आणि त्या फोटोतूनच या मंदिराची निर्मिती झाली। म्हणजे तिथल्या ग्रामस्थांनी नंतर ठरवलं की एक सुंदर असं मंदिर बांधायचं आणि त्या म्हणजे त्या संकल्पनेतून सुंदर असं मंदिर उभं राहिलं। आणि गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी सुंदर सुंदर कार्यक्रमांचं आयोजन होतं। खास करून दत्त जयंती निमित्त त्यांचा 5 दिवसाचा विशेष कार्यक्रम असतो। आणि कशा प्रकारे हे मंदिर आहे ते बघूया आणि तिथल्या निसर्गाचा आपण आनंद घेऊया। तर आता आपण चाललोय काजरवाडी, ओंबळ, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी। आणि विशेष म्हणजे ही जी वाडी आहे ती चारी बाजूने जंगलाने वेढलेली, एका बाजूला नदी आणि चारी बाजूला जंगल। आणि इतर ठिकाणी ज्यावेळी सूर्यास्त होतो त्याच्यापेक्षा अगोदर सूर्यास्त या ठिकाणी होतो, कारण हे दरीमधलं एक वाडी आहे आणि अप्रतिम असा निसर्ग आहे तिथला। तर आपण संपूर्ण हा म्हणजे जी वाडी आहे ती कशी आहे ती बघूया आणि कशा प्रकारे तिथला निसर्ग आहे तो सुद्धा बघूया। तर आता आपण दत्त मंदिर ओंबळ काजरवाडी या ठिकाणी आलोय। सुंदर मंदिर आहे, हे बघा सुंदर अशी सजावट केलेली आहे इकडे। आता आपण काजरवाडच्या दत्त मंदिर मध्ये आहोत आणि आपल्यावर आहेत राजन कुमार कदम। आणि आता तुमच्या या मंदिराबद्दल माहिती आहे ना, म्हणजे तुमचं मंदिर केव्हापासून आहे आणि कसं आहे मंदिर निर्माण झालंय? आमच्या इकडे पहिले अशी एक ओझरम म्हणून गाव आहे, हा ओझरम कराळ्याच्या बाजूला औदुंबर वाडी म्हणून तिकडे आहे। तिकडे लोक आमच्याकडनं भजनाला गेलेली आणि सहज आमची लोक इकडे आजूबाजूला या परिसरात गुरं बसवायची। ओके, इथे तेव्हा रात्रीची एक प्रथा होती की गुरं रात्रीची गोचड असते ती कमी होण्यासाठी इकडे गुरं अशी ठेवायची। तसे ते 4-5 राखणे होते आमच्या वाडीतले, त्यांना जाता आलं नाही भजनाला। मग ती लोक काय म्हणाले, सहज बसूया इथे आणि सहज त्यांनी असं 4 मिळून भजन करूया, बरोबर, आणि सहज भजन केलं। नंतर जाणकार माणसं होती ते म्हणाले, अरे इथे भजन तर केलं तुम्ही, आणि मग दुसऱ्या वर्षापासून सहज म्हणाले, अरे दत्त जयंती उत्सवच करूया। मग त्यांनी आमचे घरच्या बाजूला घर आहे ते सावंत म्हणून आहे, त्यांच्या घरात दत्तगुरूंचा मोठा फोटो होता। तो फोटो आणून आमच्या होळीच्या खांबाला, होळीचा खांब इथे दिसतोय, त्या खांबाला उभा केला
आणखी नंतर मग सुंठवडा वगैरे ते आमचे ते जेव्हा वाहिन होतं ते वाहिन्यात कुटून वगैरे सुंठवडा करून ते तिथे वाटून सुरुवात झाली. भजन करायला लागले, मग कार्यक्रम व्हायला लागला. हळूहळू तो कार्यक्रम असा वाढत गेला आणि मग आमच्या लेवलची ही पिढी आहे आणि ते कार्यरत होते मुंबईत लोक. त्या सगळ्यांनी ठरवलं अरे ते दत्तजयंती तर आपण करतोय, मग एक छोटंसं मंदिर बांधूया. मग आम्ही ते मंदिर बांधायला हातात घेतलं. सगळ्या आमच्या मुंबईच्या मंडळींनी जास्त जोर धरला, गावच्या लोकांनी मेहनत केली आणि 1988 साली तिथे आम्ही मूर्तीची स्थापना केली. हे आता ही मूर्ती दिसते, तुम्ही बघितलं असेल, त्या मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून आमच्याकडे दत्त जयंती उत्सव साजरा होतोय. हा उत्सव आम्ही 5 दिवस करतो. ओके. म्हणजे पहिल्या दिवसापासून कार्यक्रम ठेवतो. पहिल्या दिवसापासून इथे महाप्रसाद असतो. त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी म्हणजे अखंड नामस्मरण सुरू, घटस्थापना करतो आणि त्याच्यानंतर नामस्मरण सुरू होतं ते अगदी दत्त जयंतीच्या रात्रीपर्यंत. ओके. दत्त जयंतीच्या अगोदर 5 दिवस असतं तुमचं? हो, म्हणजे दत्त जयंतीच्या नंतर 1 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो आम्ही. हा, म्हणजे नंतर 1 दिवस आणि अगोदर 4 दिवस? अगोदर 3 दिवस. 3 दिवस. दत्त जयंती 5 दिवसाचा कार्यक्रम. दत्त जयंतीचा दिवस धरला तर 5 दिवस कार्यक्रम आमचा होतो. आणि हे फोटो म्हणजे तुम्ही फोटोची पूजा किती वर्ष आली इकडे या ठिकाणी? तरी अंदाजे 30 एक वर्ष तरी. आणि 88 नंतर पुढची पिढी होती ती. हा, बरोबर. त्यांनी ते सुरू केलेलं तेव्हा. आणि थोडक्या एका फोटोत तुम्ही एवढं मोठं मंदिर तयार केलं. अगदी त्या फोटोत आजही ती तस्वीर आहे आमच्याकडे आणि त्या फोटोतनं ती मंदिर तयार झालं. आणि तेव्हाची लोक म्हणजे स्वतः मेहनत करून करणारे असल्यामुळे बाहेरचं काय कमी माहिती, असे रस्ते नव्हते, पण त्यांनी एक आपल्या पद्धतीने ते सुरू केलं तेव्हा. बरोबर. आणि आज दत्तगुरूंच्या कृपेने हा मोठा डोलारा दिसतोय तुम्हाला, बघितला तिथे. बरोबर. आणि रोज कार्यक्रम तुमचे चालू असतात? रोज सतत नामस्मरण असतं. तिथे 5 दिवस महाप्रसाद असतो. आमचीच माणसं मुंबईवरून सगळी येतात. आता काजरवाडीची लोकसंख्या अंदाजे किती? आता इथे बघितलं तर आम्ही 50 एक लोक असतात. पण मुंबई पासून सगळे आता जवळजवळ इथे 400 लोक आहेत. बरोबर. सगळेजण मुंबईत आले? सगळे मुंबईतनं सगळी माहेर वशनी वगैरे येतात, त्यांची मुलं येतात, त्यांचे मिस्टर वगैरे सगळे अशी एकदम. आज सगळं बघितलं तर वाडी पूर्ण भरलेली आहे. बरोबर. असं आहे. अशा प्रकारे दरवर्षी तुमच्याकडे उत्साह सारा होतो. हो. आणि म्हणजे बाहेरचे भक्त लोक पण येतात दत्त जयंती? किती आता तुम्ही बघितलं तर असं चालूच असतं याचा. आणि सगळ्यांच्या त्यांच्या सहकार्याने आणि आमच्या सगळ्या लोकांच्या सहकार्याने आम्ही तो कार्यक्रम करतो. म्हणजे या मंदिरात दत्त जयंती होते आणि गुरुपौर्णिमा होते ना? हो, गुरुपौर्णिमा होते आणि दत्त जयंती. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. सुंदर असं माहिती आला. खरंच आमची एवढ्या छोटीशी वाडी आहे. नाही, सुंदर वाडी आहे तुमची. वाडीची अगदी तुम्ही पुढेपर्यंत नेताय तुमच्या माध्यमातून. खरंच तुमचे सुद्धा आभार मानायला पाहिजे. धन्यवाद. वेलकेश्वर सेवा मंडळ काजरवाडी आणि काजरवाडी हितवर्धन संघ मुंबई दोनच्या वतीने तुम्ही आभार मानतो तुमचे की तुम्ही इथपर्यंत आलात आणि खरंच हे एवढं अगदी तुम्ही करताय. खरंच पुन्हा तुमचे आभार मानतोय. तुम्ही पण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. सुंदर असा निसर्गरम्य परिसरामध्ये असलेलं हे दत्त मंदिर आहे आणि आपण इथून ड्रोन शॉट घेतले ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला बघायला मिळतील. सुंदर परिसर आहे.
दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निरान आम्ही भाग्यवान आनंद निरान तुझे हलून दत्ताची पालखी तुझे हलून दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान तुझे हलून दत्ताची पालखी तुझे हलून दत्ताची Brahma
Thank you.